अकोल्याच्या बाळापुरातून मोठी बातमी समोर येते। प्रभाग 4 मधील क्रमांक 3 च्या बूथ केंद्रावर ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाला। जवळपास 10 मिनिटांपासून मतदान प्रक्रिया ठप्प पडल्याची माहिती आहे। दरम्यान ईव्हीएम मशीनचे मास्टर ट्रेनर अधिकारी बूथकडे रवाना झाले। मशीनमध्ये काहीसा तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती आहे। या विभाग 4 मधील तिसऱ्या बूथवरील मतदान प्रक्रिया काही वेळापासून ठप्प झाली आहे। त्यामुळे मतदार ताटकळत रांगेमध्ये मतदानासाठी उभे आहेत। दरम्यान थोड्याच वेळात ईव्हीएम मशीनचे मास्टर ट्रेनर हे बूथ केंद्रावर हजर होतील आणि बिघाड दुरुस्ती करण्याचं काम ते करणार आहेत। त्यानंतर पुन्हा मतदान प्रक्रियेला सुरुवात होणार आहे अशी माहिती समोर येते। अकोल्याच्या बाळापूर नगरपालिकेसाठी 25 जागांसाठी ही निवडणूक होते। आजचं मतदान होत आहे। बाळापूर नगरपालिकेसाठी हे मतदान होत आहे। 43 मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया सुरू आहे। 25 जागांसाठी तब्बल 85 उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत। तर आपण या दृश्यांमध्ये पाहू शकतो अकोल्याच्या बाळापुरातली ही दृश्य आहेत। त्या ठिकाणी ईव्हीएम मशीन मध्ये बिघाड झालेला आहे। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी अक्षय गवळी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। अक्षय, अकोल्याच्या बाळापुरात ईव्हीएम खराब झालेला आहे, नेमकं काय घडतंय त्या ठिकाणी? निश्चितच आता सध्या पाहिलं तर मतदान काही वेळापासून ठप्प पडलेलं आहे। जे ईव्हीएम मशीनचे मास्टर ट्रेनर अधिकारी आहेत ते त्या ठिकाणी रवाना झालेले आहेत। थोड्या वेळातच ते ईव्हीएम मशीन मध्ये काय नेमका बिघाड झालाय त्याची पाहणी केल्यानंतर ते मतदान प्रक्रियेला पुन्हा सुरुवात होईल असं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे। सध्याच जर पाहायला गेलं तर गेल्या 10 मिनिट पासून जास्त वेळ झालेला आहे। मतदान प्रक्रिया काहीसं ठप्प पडलेलं आहे। जे काही मतदान तिथं झालेलं होतं ते मतदान नक्कीच अक्षय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। आपण पाहतोय अकोल्याच्या बाळापुरातली ही दृश्य आहेत। ईव्हीएम मध्ये बिघाड झालेला आहे, त्यामुळे मतदार ताटकळत उभे आहेत।